नमस्ते विद्यार्थी मित्रो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 2 कार्य आणि ऊर्जा बघणार आहोत. या प्रकरणातील सर्व महत्त्वाचे मुद्दे म्हणजे कार्य, ऊर्जा, यांत्रिक ऊर्जा, ऊर्जाक्षयतेचा नियम, मुक्तपतन हे मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर विचार करा व सांगा, जरा डोके चालवा, सांगा पाहू, थोडे आठवा, निरीक्षण करा व चर्चा करा, हे करून पहा, यांचा देखील आपण या ठिकाणी विचार करणार आहोत आणि त्यांची उत्तर देखील बघणार आहोत. हे सर्व मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याचबरोबर शेवटी स्वाध्याय देखील बघणार आहोत. चला तर आता मुख्य प्रकरणाला आपण सुरुवात करूया. कार्य आणि ऊर्जा. त्यामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला निरीक्षण करायचं आहे. ओके, म्हणजेच या चित्राचं निरीक्षण केल्यानंतर त्यावर आधारलेला हा प्रश्न आता बघूया. वरील चित्र 2.1 मध्ये कोणकोणत्या घटनांमध्ये कार्य झालेले आहे. खांद्यावर सामान घेऊन चालणारा माणूस इथे दाखवला आहे. त्याचबरोबर वहीत लिहिणारी मुलगी, चेंडू खेळणारा मुलगा, रिमोट वापरत असलेली मुलगी, या सर्व घटनांमध्ये या ठिकाणी कार्य झालेले आहे. या सर्व घटनांमध्ये इथे कार्य झालेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करता कार्य झाले नाही असे आपण केव्हा म्हणतो? त्या पहिल्या प्रश्नाचं देखील पुन्हा उत्तर बघूया. या चारही घटनांमध्ये कार्य झालेलं आहे. आता यानंतर आपण दुसरा प्रश्न. शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करता कार्य झाले नाही असे आपण केव्हा म्हणतो? आता शास्त्रीय दृष्टिकोनातून कार्य झाले नाही असे आपण त्यावेळी म्हणतो जेव्हा खालीलपैकी कुठलीही एक अट पूर्ण होते. मग पहिली अट काय? F बरोबर 0, म्हणजेच कोणतेही बल लावलेले नाही, त्यावेळेस कार्य होत नाही. त्यानंतर दुसरी अट बघा. S बरोबर 0, म्हणजे बल लावलेलं आपण, परंतु विस्थापन काय तर ते 0. S बरोबर 0, म्हणजेच वस्तूचे विस्थापन झालेले नाही. ओके, आणि त्यासाठीच असणार एक उदाहरण. जर तुम्ही भिंतीला ढकलत आहात पण ती हलतच नाही, म्हणजे आपण बल लावलेलं आहे तिथे, तर बल लावले पण विस्थापन नाही, म्हणून कार्य हे 0. आणि त्यानंतर तिसरी अट बघा. कॉस ऑफ थीटा बरोबर 0, म्हणजेच बल आणि विस्थापन यांच्यातील कोन हा 90 मापाचा किंवा 270 अंश मापाचा असेल. म्हणजेच काय? बल आणि विस्थापन यांच्यामध्ये लंब रूप कोन आहे. दोन्ही एकमेकांना कसे आहेत तर ते लंब आहेत. म्हणून सामान्यतः कोणत्याही शारीरिक किंवा भौतिक कृतीला कार्य म्हणून संबोधण्याची प्रथा आहे. आपण चालतो किंवा धावतो तेव्हा आपल्या शरीरातील ऊर्जा कार्य करण्यासाठी उपयोगात आणली जाते. अभ्यास करणाऱ्या मुलीनेही कार्य केले आहे असे आपण म्हणतो, परंतु ते तिचे मानसिक कार्य आहे. भौतिकशास्त्रात आपण भौतिक कार्याचा विचार करतो. भौतिकशास्त्रात कार्य या शब्दाला विशिष्ट अर्थ आहे, म्हणून कार्याची या ठिकाणी व्याख्या आहे बघा. एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त केले असता त्या वस्तूचे विस्थापन झाल्यास शास्त्रीय दृष्ट्या कार्य घडून आले असे म्हणता येते. म्हणजे जर या ठिकाणी एक टेबल असेल आणि त्या वस्तू असेल किंवा टेबल असेल, त्या टेबलाला आपण ते बल लावलं, म्हणजे फोर्स लावलं आणि त्याचं इकडे पुढे विस्थापन झालं. ओके, तर आपण असं म्हणतो की त्या ठिकाणी कार्य झाले, आपण असे म्हणतो. पदार्थावर प्रयुक्त केलेल्या बलाने केलेले कार्य हे बलाचे परिमाण आणि पदार्थाचे बलाच्या दिशेने झालेले विस्थापन यांच्या गुणाकारा इतके असते
हे तुम्ही शिकलात. म्हणजेच काय, तर कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. या ठिकाणी कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन काय झालं, तर ते कार्याचं हे सूत्र झालं. कार्य हे W या अक्षराने दर्शवलं जातं. बल म्हणजे काय, तर फोर्स F आणि गुणिले या ठिकाणी काय असतं, तर विस्थापन म्हणजेच ते S या अक्षराने दर्शवलं जातं. परंतु त्याचबरोबर W बरोबर F डॉट S असं देखील लिहिलं जातं. कार्य ही अदिश राशी आहे. म्हणून पुढे तुम्ही जर गेलात 11वी-12वीला, तर या ठिकाणी W इज इक्वल्स टू F डॉट S असं लिहिलं जातं. तो डॉट प्रॉडक्ट असा विचार घेतला जातो. यानंतर पुढे बघा, इथे देखील आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे. बलाचे प्रकार व त्यांची उदाहरणे कोणती, तर ती आपण बघणार आहोत. तर बघूया या ठिकाणी. तर त्यासाठीचं उत्तर बघूया. बलाचे प्रकार: गुरुत्वीय बल, विद्युत चुंबकीय बल, अनुकेंद्रकीय बल. आणि मग त्यासाठीच असणारी उदाहरणं बघूया. पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण, त्यानंतर विद्युत चुंबकीय बलाचं उदाहरण 2 गतिमान विद्युत प्रभारांमधील बल, त्यानंतर अनुकेंद्रकीय बल म्हणजेच काय, अणूच्या केंद्रकात असणारे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्यामधील बल. ओके. यानंतर पुढे बघूया. मीनाक्षीला एक लाकडी ठोकळा A या ठिकाणापासून B या ठिकाणापर्यंत विस्थापित करायचा आहे. पुढील पृष्ठावरील चित्र 2.2 पहा. या ठिकाणी बघा 2.2 हे चित्र बघा. यामध्ये इथला लाकडी ठोकळा, तिला काय करायचं आहे, तर तो विस्थापित करायचा आहे. त्यावेळी तिने F एवढे बल लावले असताना खर्च झालेली सर्व ऊर्जा त्या ठोकळ्यामध्ये त्वरण निर्माण करण्यासाठीच वापरली गेली असेल का? ती ऊर्जा कोणकोणत्या बलावर मात करण्यासाठी वापरली गेली असेल? तर या ठिकाणी देखील बघा, इथे ती त्या ठोकळ्यावरती बल प्रयुक्त करते आणि बल प्रयुक्त केल्यानंतर त्या ठोकळ्यामध्ये त्वरण निर्माण होत असतं. परंतु ती फक्त त्वरण निर्माण करण्यासाठीच झाली का, त्याचं देखील आपण इथे उत्तर बघूया. या ठिकाणी A या ठिकाणी F एवढं बल लावलेलं आहे. हे बल लावताना जी काही ऊर्जा खर्च झालेली आहे ती सर्वप्रथम त्या ठोकळ्यामध्ये त्वरण निर्माण करण्यासाठी झाली. त्याचबरोबर हा ठोकळा आणि टेबल यांच्यामध्ये असणारं घर्षण बल, त्या ठिकाणी देखील ती ऊर्जा तिथे खर्च झालेली आहे. त्याचबरोबर पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल हे खालच्या दिशेने आहे, त्या ठिकाणी देखील ती ऊर्जा वापरली गेलेली असते. म्हणून या ठिकाणी बघूया. जेव्हा मीनाक्षी टेबलाच्या पृष्ठभागावरून ठोकळ्याला A या ठिकाणापासून B या ठिकाणापर्यंत विस्थापित करते, तेव्हा ऊर्जेतला काही भाग त्या ठोकळ्यात त्वरण निर्माण करण्यासाठी वापरला जातो. हे बघा, त्वरण निर्माण करण्यासाठी वापरला जातो. तर ऊर्जेतील उर्वरित भाग हा घर्षण बल, की जो ठोकळा आणि टेबलचा पृष्ठभाग यांच्यामध्ये असणार आहे. आणि जर समजा ठोकळा A पासून B पर्यंत जात असेल तर घर्षण बल हे त्याच्या विरुद्ध दिशेने असेल. आणि त्याचबरोबर गुरुत्वाकर्षण बलावर मात करण्यासाठी वापरला जातो. जाते ती ऊर्जा. ओके. गुरुत्वाकर्षण बल ही खालच्या दिशेने असणार आहे. यानंतर बघा, चित्र 2.2 मधील ब व क मध्ये दाखवलेल्या घटना तुम्ही पाहिलेल्या असतील. ओके. तर या ठिकाणी मी गाडी ओढते आणि इथे दोरा लावलेला आहे. ओके. त्याचबरोबर इथे 2 कार दाखवल्या आहेत. एका कारला
दुसरी कार काय करते तर ती ओढते. लहान मूल गाडी खेळत असताना त्याने लावलेले बल व गाडीचे होणारे विस्थापन हे एकाच दिशेने असत नाही. म्हणजेच तर तिच्या बलाची दिशा बघा, ही वरच्या दिशेने आहे आणि ही जी गाडी आहे ती तिचं विस्थापन या दिशेला आहे. बल या ठिकाणी आहे आणि विस्थापन बघा या सरळ क्षितिज समांतर आहे या ठिकाणी. म्हणजेच बल आणि विस्थापन यांच्यामध्ये एक कोन दाखवलेला आहे, त्या ठिकाणी कोन तयार होतो. त्याचबरोबर या ठिकाणी ही पुढची कार या मागच्या कारला ती ओढते, बल लावलेलं आहे आणि त्याचं देखील विस्थापन होत असताना या दोर जो लावलेला असेल त्याची दिशा ही वरच्या दिशेने असेल आणि बल हे आपलं विस्थापन आहे हे सरळ असणार आहे ते. ओके. आणि यामध्ये देखील तर इथे कोन असणार आहे, कोन तयार होणार आहे. यावेळी बल आणि विस्थापन यांची दिशा सारखी नसते. म्हणजेच विस्थापनाच्या दिशेशी काही अंश कोनातून बल लावलेले आहे. म्हणजेच विस्थापनाच्या दिशेशी काही अंश कोनातून या ठिकाणी ते बल लावलेलं आहे. या दोन्ही ठिकाणी त्याच प्रकारे ते बल लावलेलं आहे. अशा वेळी घडून आलेले कार्य कसे काढतात तर ते पाहू. या ठिकाणी इथे तोच प्रश्न होता जरा डोके चालवामध्ये. वस्तूचे विस्थापन बलाच्या दिशेने होत असताना झालेले कार्य काढण्याची पद्धत तुम्ही शिकला. परंतु जर वस्तूचे विस्थापन बलाच्या दिशेने होत नसेल तर झालेले कार्य कसे काढता येईल तर तेच या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. वरील उदाहरणात लहान मूल खेळण्यातील गाडी दोरीच्या साहाय्याने ओढते तेव्हा बल दोरीच्या दिशेने लावले जाते. या ठिकाणी बघा ही दोरीची दिशा आहे आणि या दिशेनेच बल लावले जाते व गाडी क्षितिज समांतर पृष्ठभागावरून ओढली जाते. गाडी ही क्षितिज समांतर पृष्ठभागावरून ओढली जाते. यावेळी झालेले कार्य काढण्यासाठी लावलेल्या बलाला विस्थापनाच्या दिशेत लागलेल्या बलामध्ये रूपांतरित करून घ्यावे लागते. म्हणजेच काय की F एवढं जे बल लावलेलं होतं या ठिकाणी F हे जे बल लावलेलं आहे त्याचं रूपांतर विस्थापनाच्या दिशेत करावं लागणार आहे आपल्याला. ओके. म्हणून यावेळी झालेले कार्य काढण्यासाठी लावलेल्या बलाला विस्थापनाच्या दिशेत लागलेल्या बलामध्ये रूपांतरित करून घ्यावे लागते. ओके. तर ते बघा F हे प्रत्यक्ष लावलेले बल व F1 हे विस्थापनाच्या दिशेतील बल मानू. ओके. म्हणून विस्थापनाच्या दिशेतील बल बघा इथे हे आपण काय विचारात करणार तर ते F1 चा विचार करणार. त्याचा F1 हे विस्थापनाच्या दिशेतील बल मानू. S हे विस्थापन आहे या ठिकाणी. हे बघा हे लागले खेळणी इथून तर इथपर्यंत येणार आहे. त्याचं विस्थापन S एवढं झालेलं आहे. यावेळी झालेले कार्य म्हणजे काय तर कार्याचं सूत्र W बरोबर बल गुणिले विस्थापन. आता या ठिकाणी विस्थापन S आणि लावलेलं बल F1 या दोघांच्या दिशा कशा आहेत तर त्या सारख्याच आहेत. ओके. बल F दोरीच्या दिशेने म्हणजेच क्षितिज समांतर रेषेशी काही अंशाच्या कोनातून प्रयुक्त केलेले आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय F हे बल दोरीच्या दिशेने म्हणजेच क्षितिज समांतर दिशेशी त्याने कोन केलेला आहे. ओके. F या बलाचा क्षितिज समांतर दिशेला कार्य करणारा घटक F1 हा त्रिकोणमितीच्या साहाय्याने काढता येतो.
एफ एवढं बल दोरीच्या दिशेने लावलं आणि क्षितिज समांतर दिशेशी लावलेलं बल जर आपल्याला काढायचं असेल, म्हणजे F1 जर आपल्याला शोधायचा असेल, तर तो त्रिकोणमितीच्या साह्याने काढता येतो. मग जर समजा आपण आता इथे हा काटकोन त्रिकोण या ठिकाणी विचारात घेणार आहोत, तर इथे तुम्ही बघू शकताय. ओके, या ठिकाणी बघा, हे F हे बल आहे, त्याने क्षितिज समांतर दिशेशी लावलेला कोन हा थीटा झाला. S एवढं विस्थापन झालं. F हे प्रत्यक्ष लावलेलं बल इथे बघता येईल तुम्हाला. F हे प्रत्यक्ष लावलेलं बल. F1 हे विस्थापनाच्या दिशेतील बल मानू त्या, हे विस्थापनाच्या दिशेतील बल. ओके, S हे विस्थापन आणि त्यावेळेस झालेले कार्य W बरोबर F1 डॉट S. ओके, आता F या बलाचा क्षितिज समांतर दिशेला कार्य करणारा घटक काय घेतला आपण, तर तो F1 हा त्रिकोणमितीच्या साह्याने काढता येतो. मग त्रिकोणमितीतील एक गुणोत्तर घेतलं, दुसरं गुणोत्तर साइन, कॉस, टॅन ही त्रिकोणमितीतील गुणोत्तर आहेत. कोणकोणती? साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, सेक थीटा, कोसेक थीटा आणि शेवटचं हे कॉट थीटा. ओके, ही एवढी गुणोत्तर आहेत, पहिली 3 गुणोत्तर, आणि नंतरची जी काही गुणोत्तर आहेत तर ती व्यस्त आहेत. साइनचा व्यस्त कोसेक, कॉसचा व्यस्त सेक, टॅनचा व्यस्त कॉट. ओके, तर त्यातला फक्त आपण कुठल्या गुणोत्तराचा विचार करणार आहोत, तर तो कॉस या गुणोत्तराचा विचार करणार आहोत. का? की त्या गुणोत्तरामध्ये कर्ण असतो आणि कोणा लगतची बाजू असते, म्हणून कॉस थीटा बरोबर कोणा लगतची बाजू छेद कर्ण. कॉस थीटा बरोबर या ठिकाणी बघा F1. ओके, इथे F1 घेतलेला आहे आणि कर्ण किती आहे, तर तो F आहे, आणि म्हणून F1 बरोबर हा छेदार आहे, इकडे नंतर काय होणार, तर तो गुणिले होणार. म्हणून F1 बरोबर F कॉस थीटा. या ठिकाणी देखील तुम्ही ती आकृती बघू शकताय. ओके, तर या ठिकाणी इथे 90 मापाचा कोन झालेला आहे. तर इथे हे F1 आहे, बल F आहे. ओके, देखील विस्थापन किती झालेलं आहे, तर ते S एवढं हे विस्थापन या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून कॉस थीटा बरोबर या आकृतीत देखील मला लिहिता येईल F1 हे कोणा लगतची बाजू आणि छेद कर्ण, म्हणजेच किती, तर F एवढं हे बल या ठिकाणी घेतलेले. म्हणून F1 बरोबर F गुणिले कॉस थीटा. म्हणून विस्थापनाच्या दिशेतील बल किती झालं, तर F1 झालं. ओके, म्हणून या बलाने केलेले कार्य, F1 या बलाने केलेले कार्य. पुन्हा कार्याचं सूत्र W बरोबर F1 गुणिले S. म्हणून W बरोबर F1 ची किंमत किती आली, F कॉस थीटा गुणिले S, आणि म्हणून W बरोबर Fs कॉस थीटा. थीटाच्या विशिष्ट मूल्यासाठी झालेल्या कार्याबद्दलचे निष्कर्ष खालील सारणीत नमूद करा, आणि त्यांच्या किमती देखील आहेत. जर समजा थीटाची किंमत 0 असेल, ओके, म्हणजेच कॉस थीटाची, कॉस 0 ची किंमत त्या ठिकाणी किती असते, तर ती 1 असते. कॉस 0 बरोबर किती, 1. त्या ठिकाणी लिहूया कॉस. जर कोन 0 असेल तर कॉस ऑफ 0 त्याची व्हॅल्यू किती असते, 1 असते. कोन जर 90 असेल, या फिक्स व्हॅल्यू आहेत त्या त्रिकोणमितीमध्ये, कॉस 90 ची किंमत ही 0 असते, आणि कॉस ऑफ 180, कॉस ऑफ 180 ची किंमत किती असते, तर ती -1 असते. ओके, म्हणजेच थीटा बरोबर 0, 90, 180 त्यांच्या किमती बघा. 0 असेल तर 1, 90 असेल तर 0, 180 180 असेल तर -1. मग W बरोबर काय, Fs कॉस थीटा. मग सर्वप्रथम कॉस थीटाची किंमत किती आली, तर 1 आली पहिल्या ह्याच्यात,
म्हणून W बरोबर F गुणिले S. या ठिकाणी बघा कॉस थिटा याची किंमत किती आली तर ती 1 आली. तर आपण FS गुणिले 1 म्हणजे किती आला FS आला. जर थिटा 90 असेल म्हणजे कॉस थिटाची किंमत किती आली ते 0 आली. म्हणजे FS गुणिले 0 ते ओव्हरऑल किती होणार तर ते 0 आले. जर कोण 90 अंश 180 अंशाचा असेल तर कॉस ऑफ 180 त्याची किंमत किती तर -1. म्हणजे इथे -1 टाकणार. FS गुणिले -1 इथे बघा F गुणिले S गुणिले -1 म्हणजेच तुम्हाला किती मिळेल झालेलं कार्य वजा F गुणिले S या ठिकाणी. तर बघूया यांची निष्कर्ष काय आहे ते. तर या ठिकाणी जेव्हा कोन 0 मापाचा असतो तेव्हा झालेलं कार्य हे धन असतं. जेव्हा 90 मापाचा असतो तेव्हा म्हणजेच काय बल आणि विस्थापन यांच्यातील कोन हा 90 मापाचा असतो तेव्हा झालेलं कार्य हे 0 आहे. या ठिकाणी देखील तसंच बल आणि विस्थापन यांच्यातील कोन जर 0 असेल तर कार्य धन. आणि त्यानंतर जर बल आणि विस्थापन यांच्यातील कोन जर 180 अंशाचा असेल तर झालेलं कार्य हे कसे तर ते ऋण आहे. यानंतर कार्याचे एकक. मग कार्याचं सूत्र काय तर बल गुणिले विस्थापन. कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. SI पद्धतीत बलाचे एकक न्यूटन N कॅपिटल N व विस्थापनाचे एकक मीटर M. म्हणून कार्याचे एकक न्यूटन मीटर. यालाच जूल असे म्हणतात. ओके त्याला काय म्हटलं जातं तर ते जूल असं म्हटलं. मग 1 जूल कार्य केव्हा होतं जेव्हा 1 न्यूटन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 मीटर विस्थापन होत असल्यास घडून आलेले कार्य 1 जूल होय. म्हणून 1 जूल बरोबर 1 न्यूटन गुणिले 1 मीटर या प्रकारे. SI पद्धतीत म्हणजेच काय की त्याला MKS देखील म्हटलं जातं. ओके आता CGS पद्धती. CGS पद्धतीत बलाचे एकक डाइन विस्थापनाचे एकक सेंटीमीटर म्हणून कार्याचे एकक डाइन सेंटीमीटर आहे. यालाच अर्ग असे म्हटलं जातं. म्हणून या दोन्ही बाबी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. कार्याचं MKS पद्धतीत म्हणजेच SI पद्धतीतील एकक जूल तर CGS पद्धतीतील एकक अर्ग. मग एक अर्गची पण देखील व्याख्या तुम्ही लक्षात ठेवायची आहे. एक अर्ग म्हणजे काय तर 1 डाइन बलाच्या क्रियेमुळे वस्तूचे बलाच्या दिशेने 1 मीटर एवढे विस्थापन होत असल्यास घडून आलेले कार्य 1 अर्ग होय. म्हणून 1 अर्ग बरोबर 1 डाइन गुणिले 1 सेंटीमीटर. जसं बघा की डाइन आणि न्यूटन यातील संबंध आहे काय तर 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाइन. ओके तसंच अर्ग आणि जूल यांच्या देखील संबंध आहे तर तो आपण इथे बघूया. 1 न्यूटन बरोबर 10⁵ डाइन व 1 मीटर बरोबर 10⁻² म्हणजेच काय 100 सेंटीमीटर हे आपल्याला माहिती. मग कार्याचं सूत्र काय तर कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन. ओके हे आपण या ठिकाणी कार्याचं सूत्र लिहिलं. त्यानंतर इथे बघा 1 जूल. ओके 1 जूल बरोबर 1 न्यूटन गुणिले 1 मीटर. 1 जूल बरोबर 1 न्यूटन म्हणजे त्याचं रूपांतर CGS पद्धतीत करणार 10⁵ डाइन आणि 1 मीटर म्हणजे काय तर 10⁻² म्हणजे 100 सेंटीमीटर. 10⁵ आणि 10⁻² म्हणजेच 5 अधिक 2 किती झाले 7. 10⁻² डाइन सेंटीमीटर. म्हणून 1 जूल बरोबर 10⁻² अर्ग. यानंतर धन ऋण व शून्य कार्य म्हणजेच पॉझिटिव्ह निगेटिव्ह अँड झिरो वर्क बघणार आहोत. यामध्ये बल व विस्थापन यांच्या दिशांबाबत चर्चा करणार आहोत.
त्यामध्ये बघा, विचार करा व सांगा. बंद पडलेल्या गाडीला धक्का देणे, तुमच्या मित्राने तुमच्याकडे फेकलेल्या चेंडूचा झेल घेणे, दोरीच्या टोकाला दगड बांधून गोल गोल फिरवणे, जिना चढणे व उतरणे, झाडावर चढणे, गतिमान गाडीला ब्रेक लावून थांबवणे, या सर्व घटनांचा आपण या ठिकाणी आता विचार करणार आहोत. तर बघा, इथे या सर्व घटना इथे बघितलेल्या आहेत. ओके, आता प्रत्येकाचा इथे विचार करा. बंद पडलेल्या गाडीला धक्का देणे, जेव्हा आपण गाडीला धक्का देतो त्यावेळेस बल आणि विस्थापनाची दिशा एकच असते. म्हणजे आपण ज्या दिशेला त्या गाडीला बल लावणार आणि त्याच दिशेला ती गाडीचं विस्थापन होत असणार आहे. म्हणून यामध्ये दोघांच्या दिशा ह्या एकच असणार आहे. तुमच्या मित्राने तुमच्याकडे फेकलेला चेंडूचा झेल घेणे, या ठिकाणी मात्र दोघांच्या दिशा कशा असणार आहे, तर त्या भिन्न विरुद्ध असणार आहे. यात चेंडूची दिशा जर समजा या बाजूने असेल आणि तुमचा हात या बाजूने असेल तर ह्या दोन्ही दिशा या परस्पर विरुद्ध असणार आहेत. ओके, म्हणून बल व विस्थापन यांच्या दिशा एकमेकांविरुद्ध असतात. दोरीच्या टोकाला दगड बांधून गोल गोल फिरवणे, यामध्ये बल व विस्थापन यांच्या दिशा एकमेकांना लंबरूप असतात. या प्रकारे जर समजा इथे ही दोरी असेल आणि आपण जर ती या दिशेला फिरवत असू तर बल या बाजूला आणि विस्थापन हे या त्रिज्येला कसं असणार आहे, तर ते लंब असणार आहे. प्रत्येकदा त्याची दिशा या बाजूला असणार आहे. ओके, म्हणून बल व विस्थापन यांच्या दिशा एकमेकांना लंबरूप असतात. जिना चढणे व उतरणे, झाडावर चढणे, यामध्ये बल व विस्थापन यांची दिशा एकच असते. गतिमान गाडीला ब्रेक लावून थांबवणे, यामध्ये देखील दोघांच्या दिशा ह्या एकमेकांविरुद्ध असतात. ओके, वरील उदाहरणांचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की काही उदाहरणांमध्ये बल व विस्थापन यांची दिशा सारखीच आहे, काही मध्ये दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध आहेत, तर काही उदाहरणांमध्ये बल व विस्थापन यांची दिशा एकमेकास लंबरूप आहे. अशा वेळी बलामुळे घडणारे कार्य पुढील प्रमाणे असते. ज्या वेळेस बलाची व विस्थापनाची दिशा एकच असते, म्हणजे बल आणि विस्थापन यांच्यातील कोणाचे माप हे 0 असते, त्यावेळेस त्या बलाने केलेले कार्य धनकार्य असते. ज्यावेळी बलाची व विस्थापनाची दिशा एकमेकांच्या विरुद्ध असते त्यावेळी त्या बलाने केलेले कार्य हे ऋण असते, कारण की या ठिकाणी cos 180 ची किंमत ऋण 1 असते. आणि शेवटी ज्यावेळेस बल लावले असता विस्थापन होत नाही किंवा बल व विस्थापन एकमेकांना लंबरूप असतात तेव्हा, म्हणजे त्यामधला कोन हा 90 अंशाचा असतो, त्यावेळेस cos 90 ची किंमत किती असते, तर ती 0 असते. ओके, त्यावेळेस बलाने केलेले कार्य हे 0 असते. ओके, आता यानंतर पुन्हा इथे आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. एक प्लास्टिकचा कप घ्या, त्याच्या खालच्या बाजूस मध्यभागी एक छिद्र पाडा. इथे छिद्र पाडलेले आहे. या छिद्रामधून लांब दोरा दुहेरी करून वर घ्या, या बाजूला वर घ्यायचंय. त्याला पुरेशी जाड गाठ बांधा जेणेकरून दोरा या छिद्रातून खाली येणार नाही. दोऱ्याच्या दोन्ही मोकळ्या टोकांना एक नट बांधा. इथे नट बांधलेला आहे आणि या ठिकाणी देखील नट बांधलेला आहे. दोऱ्याच्या दोन्ही मोकळ्या टोकांना इथे नट बांधलेला आहे. चित्र 2.4 मध्ये दाखवल्याप्रमाणे कृती करत राहा. आकृती अ, कप टेबलावर ठेवून, हा कप टेबलावर ठेवायचा आहे. एका बाजूचा नट प्लास्टिकच्या कपामध्ये ठेवा व दुसऱ्या बाजूचा नट आकृतीत दाखवल्याप्रमाणे खालच्या दिशेने इथे सोडलेला आहे. तर ते काय होतं, तर या ठिकाणी ते आपण बघूया. यानंतर आकृती ब मध्ये कप पुढे सरकत असताना पट्टी घेऊन अडथळा निर्माण करा
व कपाला थांबवा या ठिकाणी पट्टी लावलेली आहे आणि त्या कपाला थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे. आकृती क. कप टेबलावर ठेवून दोन्ही बाजूंना नट सोडून द्या. हा या ठिकाणी बघा कप टेबलावर आणि या बाजूला एक नट लावलेला आहे आणि या बाजूला एक नट लावलेला आहे. तर या सर्व प्रश्नांची आपण आता उत्तरे बघूया. ओके. तर पहिला प्रश्न, आकृती 1 मधील कप का खेचला जातो? ओके. तर या ठिकाणी दोरा व नट याद्वारे कपावर, या ठिकाणी आपण थोडस बदल करूया. इथे दोरा व नट याद्वारे कपावर क्रिया करणारे, दोरा व नट याद्वारे कपावर क्रिया करणारे बल कप व टेबल तसेच टेबल व दोरा यांच्यामधील घर्षण बलापेक्षा जास्त असल्याने हे बल कसं आहे तर जास्त आहे. ओके. या घर्षण बलापेक्षा जास्त आहे म्हणून कप हा टेबलाच्या या कडेला खेचला जातो. हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. कपावर क्रिया करणारे बल कप व टेबल तसेच टेबल व दोरा यामधील घर्षण बलापेक्षा जास्त असल्याने कप टेबलाच्या कडेला खेचला जातो. ओके. त्यानंतर आकृती ब. आकृती ब मधील कपाच्या विस्थापनाची दिशा व पट्टीने लावलेल्या बलाची दिशा यांच्यातील संबंध काय? इथे पट्टी लावल्यामुळे कपाचं विस्थापन या ठिकाणी होत नाही. कपाच्या विस्थापनाची दिशा व पट्टीने लावलेल्या बलाची दिशा परस्पर विरुद्ध आहेत. ओके. त्यानंतर तिसरं बघूया. आकृती क मध्ये कपाचे विस्थापन का होत नसेल? ओके. तर या ठिकाणी दोन्हीकडे सारखंच बल लावलेले, कपावर क्रिया करणारे एकूण बल 0 असल्याने कपाचे विस्थापन होत नसेल. ओके. या तिन्ही आकृत्या आहेत अ, ब, क. आकृती अ, ब व क मध्ये घडून आलेले कार्य कोणत्या प्रकारचे आहे? आकृती अ मधील कार्य हे धन आहे. बलाच्या दिशेने कपाचं विस्थापन झालेले आहे. ओके. आकृती ब व क मधील कार्य हे 0 आहे. इथे कप थांबलेला आहे आणि इथे देखील कप हा थांबलेला आहे. वरील तिन्ही कृतींमध्ये बल व झालेले विस्थापन यांच्या संदर्भात कार्यकारण भाव काय आहे? ओके. तर या ठिकाणी असंतुलित बलामुळे स्थिर वस्तूचे विस्थापन होत असते. या ठिकाणी असंतुलित बलामुळे या कपाचं काय झालंय तर ते विस्थापन झालेलं आहे. यानंतर बघा, समजा एक कृत्रिम उपग्रह पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करत आहे. उपग्रहावर असलेले गुरुत्वीय बल व उपग्रहाचे विस्थापन एकमेकांना लंब दिशेत असल्याने गुरुत्वीय बलाने केलेले कार्य हे 0 कार्य असते. ओके. तर तेच आपण या ठिकाणी बघूया. ओके. तर जर समजा आपण या ठिकाणी इथे पृथ्वी घेतली आणि तो उपग्रह त्या वर्तुळाकार कक्षेत जर फिरत असेल तर गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या दिशेने त्याला घेणं आकर्षित करणार आणि त्याची विस्थापनाची दिशा बघा ही त्याला लंब दिशा असणार आहे. यांच्यातील कोन किती असणार आहे तर तो 90 मापाचा असणार आहे. ओके. आणि म्हणून त्यावेळेस या गुरुत्वीय बलाने केलेले कार्य कसं असणार आहे तर ते 0 कार्य असणार आहे. ओके. यानंतर सोडवलेली काही उदाहरणं बघूया. 20 किलोग्रॅम वजनाची वस्तू 10 मीटर उंचीवर घेऊन जाण्यासाठी लागणारी कार्य काढा. जी बरोबर 9.8 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. आता आपल्याला कार्य काढायचे आहे. मग कार्याचं सूत्र W बरोबर F गुणिले S. पण आपल्याला F देखील शोधायचा आहे. ओके. आणि ही जी वस्तू आहे तर ती आपल्याला 10 मीटर उंचीवर न्यायची आहे. 10 मीटर जमिनीपासून 10 मीटर म्हणजेच पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला कार्य करायचे आहे. म्हणून या ठिकाणी G चं मूल्य आपण किती घेणार? ऋण घेणार. G ला चिन्ह. ओके. म्हणून G ची किंमत वजा 9.8 म्हणजेच आपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने काम करतो
म्हणून जी ची किंमत या ठिकाणी ऋण 9.8 घेणार. तर सर्वप्रथम आपण एफ शोधणार. एफ बरोबर बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. या ठिकाणी त्वरण हे गुरुत्व त्वरण घेणार, कारण की वस्तू ही खालून वर जाऊ देणार आहे. 20 गुणिले 9.8. ओके. या ठिकाणी यांचा जर गुणाकार केला तर हा शून्य इकडे घेणार, म्हणजे 2 गुणिले वजा 98 आणि यांचा गुणाकार किती आला वजा 196 न्यूटन. यानंतर कार्य. मग कार्याचं सूत्र काय? बल गुणिले बलाने केलेले विस्थापन. किती येतं? 10 मीटर आहे. वजा 196 गुणिले 10 किती आलं? 1960 जूल. बलाची दिशा विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने असल्याने ऋणचिन्ह आले आहे. ओके. म्हणून झालेले कार्य किती? तर ऋण आहे. यानंतर दुसरं उदाहरण बघा. प्रवीणने क्षितिज समांतर दिशेशी 60 अंश कोनातून लावलेल्या 100 न्यूटन बलामुळे वस्तूचे क्षितिज समांतर दिशेत विस्थापन होत असून 400 जूल एवढे कार्य होत असल्यास वस्तूचे झालेले विस्थापन किती असेल? ओके. तर त्या ठिकाणी बघा किती अंश कोनातनं बल लावलेलं आहे, तर ते 60 अंश मापातनं इथे बल लावलेलं आहे. ओके. या ठिकाणी हा एफ. ओके. आणि विस्थापन. आणि जेव्हा या ठिकाणी विस्थापन होत असतं त्यावेळेस झालेले कार्य W बरोबर एफ एस आणि गुणिले इथे किती असतं? मग तो कॉस थीटा असतो. आता या ठिकाणी कॉस तो अँगल किती, कोण किती आहे? तर 60 अंश आहे आणि कॉस 60 ची किंमत किती? तर 1/2. म्हणून थीटा बरोबर 60 अंश. एफ लावलेले बल किती? तर ते 100 न्यूटन. कार्य किती झालेले? तर 400 जूल. तर आपल्याला काय शोधायचंय? तर ते बल लावल्याने झालेलं विस्थापन आपल्याला शोधायचंय. W ची किंमत 400 लिहिली, एफ 100, एस कॉस थीटा म्हणजेच कॉस 60 ची किंमत. ओके. तर या ठिकाणी एफ किती आहे? तर तो 100, एस शोधायचा आहे आणि गुणिले कॉस 60 म्हणजे कॉस 60 ची किंमत किती आली? तर ती 1/2 आहे. तर सर्वप्रथम हा 100 इथे गुणिले तो आपण डावीकडे नेला तर तो भागिले होणार, म्हणजे इथे किती येणार? 4 येणार आणि पुन्हा छेदाला हे किती आहे? तर तिथे 2 आहेत. ओके. हे दोन्ही शून्य कट झाले, आपल्याला 4 मिळाले. छेदाचे 2 इकडे आल्यानंतर डावीकडे आल्यानंतर गुणिले होतील, म्हणून एस बरोबर किती आले? तर ते 8 मीटर. म्हणून वस्तूचे 8 मीटर एवढे विस्थापन होईल. ओके. तर यानंतर बघूया ऊर्जा, एनर्जी असे का होते. ओके. पुन्हा इथे काही आपल्याला ऍक्टिव्हिटी दिली आहेत. रोप लावलेली कुंडी अंधारात ठेवली तर रोप कोमेजून जाते. 2. घरामध्ये टेप अथवा टीव्हीचा आवाज खूप वाढवल्यास घरातील भांडी हलतात. 3. सूर्यप्रकाशामध्ये धरलेल्या बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने कागदावरती प्रकाश एकत्र केल्यास कागद जळतो. तर बघूया हे असं का होतं. ओके. तर त्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर, रोपाला प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. प्रकाश संश्लेषण क्रियेत रोप स्वतःचे अन्न स्वतः तयार करते. अंधारात ठेवलेल्या रोपातील सूर्यप्रकाशा अभावी प्रकाश संश्लेषण क्रिया होत नाही व रोप कोमेजते. ओके. यानंतर घरामध्ये टेप अथवा टीव्हीचा आवाज खूप वाढवल्यास घरातील भांडी हलतात. तर त्याचं उत्तर, ध्वनी हे ऊर्जेचे एक रूप आहे. घरामध्ये टेप अथवा टीव्हीचा आवाज खूप वाढवल्यास निर्माण होणाऱ्या ध्वनी ऊर्जेमुळे घरातील भांड्यांवर कार्य होते व ते हलतात. ओके. यानंतर सूर्यप्रकाशामध्ये धरलेल्या बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने कागदावरती प्रकाश एकत्र केल्यास कागद जळतो. आणि या ठिकाणी बहिर्वक्र भिंग हे अभिसारी भिंग आहे. बहिर्वक्र भिंगाद्वारे
त्याद्वारे पडणारे सर्व सूर्याची किरणे एकाच बिंदूत एकत्र येतात आणि त्यामुळे त्या बिंदूजवळ उष्णता ऊर्जा वाढून कार्य होते व कागद जळतो. या ठिकाणी जर आपण असा बहिर्वक्र भिंग घेतला आणि यातनं जाणारी ही प्रकाश किरण ही पुढे आल्यानंतर ती एकत्र येतात. ओके, ही सर्व किरण या ठिकाणी एकत्र येतात आणि सर्व एकवटल्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होत असते आणि तो कागद त्या ठिकाणी जळतो. बघूया, पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता म्हणजेच त्या पदार्थाची ऊर्जा होय. ओके, आता कार्य आणि ऊर्जेची एकके सारखीच आहेत. एसआय पद्धतीत म्हणजेच त्याला एमकेएस पद्धत देखील म्हणत असतात. एसआय पद्धतीत एकक जूल व सीजीएस पद्धतीत एकक अर्ग आहे. ऊर्जा विविध रूपात आढळते, जसे यांत्रिक, उष्णता, प्रकाश, ध्वनी, विद्युत चुंबकीय, रासायनिक, अणु, सौर इत्यादी. हे तुम्ही अभ्यासले आहे. या पाठात आपण यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार म्हणजे गतिज ऊर्जा व स्थितीज ऊर्जा यांचा अभ्यास करू. त्यांची सूत्र देखील आपण कशी डिराईव्ह केलेली आहे ते बघू. ओके, आणि त्यांचे एकक देखील या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम गतिज ऊर्जा, त्यालाच इंग्रजीत कायनेटिक एनर्जी असे म्हणतात. काय घडले ते सांगा. पुन्हा या ठिकाणी आपल्याला इथे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ओके, वेगवान चेंडू स्टंपवर आदळल्यास काय होईल? 2. कॅरमच्या स्ट्रायकरने सोंगटीला मारल्यास काय होईल? गोट्या खेळताना गोटीवर आदळल्यास काय होईल? तर ते बघूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, वेगवान चेंडू स्टंपवर आदळल्यास, तर तुम्ही क्रिकेटमध्ये बघितलं असेल, त्यातील गतिज ऊर्जेचे कार्य होते व स्टंप खाली पडतात किंवा दूरवर फेकले जातात. ओके, त्यानंतर कॅरमच्या स्ट्रायकरने सोंगटीला मारल्यास काय होईल? कॅरमच्या स्ट्रायकरने सोंगटीला मारल्यास स्ट्रायकरची गतिज ऊर्जा सोंगटीला मिळते व ती सोंगटी गतिमान होते. त्यानंतर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर, गोट्या खेळताना गोटीवर आदळल्यास, ओके, गोट्या खेळताना गोटीवर आदळल्यास स्थिर गोटी ही गतिमान होत असते. आणि म्हणून या ठिकाणी आपण त्या गतिज ऊर्जेची व्याख्या बघूया. ही तुम्हाला नीट लक्षात ठेवायची, परीक्षेला ती विचारली जाते. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस गतिज ऊर्जा म्हणतात. एखाद्या बलाने एक वस्तू एस अंतरातून विस्थापित करण्यासाठी केलेले कार्य म्हणजेच त्या वस्तूने मिळवलेली गतिज ऊर्जा होय. गतिज ऊर्जा बरोबर कार्य. ओके, म्हणून केई बरोबर एफ गुणिले एस. केई म्हणजे काय? कायनेटिक एनर्जी. बल गुणिले बलाने केलेले विस्थापन. तर ते बघूया. आता गतिज ऊर्जेचे समीकरण. समजा एम वस्तुमानाची एक वस्तू स्थिर अवस्थेत असून लावलेल्या बलामुळे ती गतिमान झाली. ओके, जर आपण एक वस्तू घेतली आणि त्या वस्तूचे वस्तुमान किती आहे, तर ते एम एवढं त्याचं वस्तुमान आहे. त्याला आपण बल लावलं. ओके, आणि त्या बलामुळे काय, तर ती गतिमान होईल. परंतु बल लावण्यापूर्वी त्याचा प्रारंभिक वेग किती? यू बरोबर 0. प्रारंभिक वेग हा भौतिकशास्त्रामध्ये यू या अक्षराने दर्शवला जातो. इनिशियल वेलॉसिटी यू हा तिचा प्रारंभिक वेग. येथे यू बरोबर 0 आहे. त्या वस्तूवर एफ एवढे बल लावल्याने त्या वस्तूत ए एवढे त्वरण निर्माण झाले आणि ते बल लावल्यानंतर त्यामध्ये त्वरण निर्माण झालेलं त्वरण आणि टी या कालावधीनंतर त्याचा वेग किती होणार, तर तो व्ही होणार. जर समजा वेगात बदल झाला तर त्यावेळेस त्या वस्तूमध्ये त्वरण निर्माण होत असतं. टी या कालावधीनंतर तिचा अंतिम वेग किती झाला, तर तो व्ही झाला. या कालावधीत तिचे विस्थापन पण झालेले आणि तिचं विस्थापन बघा, या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तिचं
विस्थापन एस एवढं हे विस्थापन झालेलं आहे. म्हणून वस्तूवर झालेले कार्य मग डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस. आता न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार म्हणजे आपण या दोघांची किमती शोधणार, एक एफ ची शोधणार आणि दुसरी एस ची. न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो व संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने असते. म्हणून त्या ठिकाणी आपण बलाचं सूत्र न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार तयार केलेलं आहे. एफ बरोबर एम गुणिले 1, याला 1 नंबर दिला. तसेच न्यूटनचे गतिविषयक दुसरे समीकरण वापरू. म्हणजे एस ची किंमत आपल्याला शोधायची आहे. मग एस दुसऱ्या समीकरणात तिसऱ्यात पण आहे, परंतु आपण या ठिकाणी दुसरं घेतलेलं आहे. एस बरोबर ut अधिक 1/2 at चा वर्ग. परंतु प्रारंभिक वेग 0 असल्याने u ची किंमत या ठिकाणी 0 घेतलेली आहे. एस बरोबर 0 अधिक 1/2 at चा वर्ग. म्हणून एस बरोबर 1/2 at चा वर्ग. हे झालं समीकरण क्रमांक इथे 2. ओके. 1 आणि 2 या दोघांच्या किमती w बरोबर f गुणिले s मध्ये टाकणार. w बरोबर m गुणिले 1/2 at चा वर्ग. पुन्हा या ठिकाणी इथे a आहे बघा, इथे a आहे. म्हणून इथे काय तयार होणार, a चा वर्ग गुणिले t चा वर्ग इथे तयार झाला. आणि दोन्ही एकाच कंसात तिथे घेतलेले at कंसाचा वर्ग. म्हणून या ठिकाणी w बरोबर 1/2 m गुणिले कंसात at चा वर्ग. समीकरण क्रमांक 3. आता यानंतर पुन्हा न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या समीकरणावरून v बरोबर u अधिक at. u ची किंमत 0 आहे कारण किती आहे, वस्तूचा प्रारंभिक वेग इनिशियल वेलोसिटी 0 आहे. v बरोबर at, दोन्ही बाजूचा वर्ग करणार. v वर्ग बरोबर कंसात at चा वर्ग. म्हणजेच आपल्याला या at वर्गची किंमत मिळाली. तर ती किती मिळाली, v वर्ग. आणि म्हणून w बरोबर 1/2 mv चा वर्ग. ओके. म्हणून वस्तूने मिळवलेली गतिज ऊर्जा म्हणजेच त्या वस्तूवर झालेले कार्य होय. आणि म्हणून गतिज ऊर्जा ही के म्हणजे कायनेटिक एनर्जी बरोबर w. म्हणून कायनेटिक एनर्जी गतिज ऊर्जा बरोबर 1/2 mv चा वर्ग. आता या ठिकाणी एक उदाहरण दिले बघा. 250 ग्रॅम वस्तुमानाचा दगड उंचावरून खाली पडत असेल तर त्याचा वेग 2 मीटर प्रति सेकंद असेल. त्या क्षणी त्यामध्ये किती गतिज ऊर्जा असेल. तर या ठिकाणी आपल्याला त्या दगडाचं वस्तुमान दिले म्हणजे m दिलेले, परंतु ते ग्रॅम मध्ये, ते आपल्याला किलोग्रॅम मध्ये करावं लागणार आहे. म्हणजेच 250 ला आपल्याला 1000 ने भागावं लागणार आहे. कारण 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. म्हणून आता एकावर किती शून्य, तर 3 शून्य. 3 दशांश आपण डावीकडे जाणार. पहिलं शून्याचं गेलो, नंतर 5, नंतर 2 आणि इथे पॉइंट. म्हणजेच हे त्याचं झालं वस्तुमान किलोग्रॅम मध्ये. ओके. v बरोबर 2 मीटर प्रति सेकंद. ke बरोबर 1/2 mv चा वर्ग. 1/2 m चं 0.25. त्यानंतर इथे 2चा वर्ग किती आला, तर तो 4 आला. आणि इथे छोटस कॅल्क्युलेशन करणार. 1/2 0.25 आणि इथे किती आले, तर ते 4 आले. बे 1 बे, बे 2 4. 0.25 गुणिले 2, 25 2 किती आले, तर ते 50. 2 दशांश डावीकडे जाणार. म्हणजेच 0.50 म्हणजेच 0.5 जूल एवढी ती झाली गतिज ऊर्जा. आता यानंतर बघूया. इथे देखील आपल्याला एक ऍक्टिव्हिटी आहे, जरा डोके चालवायचं आहे. ओके. एखाद्या गतिमान वस्तूचे वस्तुमान दुप्पट केल्यास त्या वस्तूची गतिज ऊर्जा किती पट होईल. ओके. तर याचं देखील आपण उत्तर बघूया. ओके. तर उत्तर बघा. जर एखाद्या गतिमान वस्तूचे वस्तुमान दुप्पट केल्यास वेग स्थिर असताना तर त्या वस्तूची गतिज ऊर्जा ही दुप्पट होईल. का, तर गतिज ऊर्जेचं आपण सूत्र बघितलं मगाशी. ke बरोबर कायनेटिक एनर्जी बरोबर 1/2 mv चा वर्ग. हे झाले. आता जर समजा हे वस्तुमान आपण दुप्पट केलं म्हणजे किती होणार, ही पहिली गतिज ऊर्जा झाली. दुसरी गतिज ऊर्जा ke जर वस्तुमान दुप्पट केलं तर, म्हणजेच इथे m दुप्पट केला
म्हणजेच किती आला 2 गुणिले m गुणिले v चा वर्ग 2 2 या ठिकाणी कट झालेत. किती मिळाले आपल्याला गतिज ऊर्जा mv चा वर्ग आणि ती किती होती 1/2 mv चा वर्ग म्हणजेच ती कशी झाली दुप्पट झाली या ठिकाणी. ओके, म्हणून गतिमान वस्तूचे वस्तुमान दुप्पट केल्यास त्या वस्तूची गतिज ऊर्जा किती होईल तर ती दुप्पट होईल. ओके, आता यानंतर आपण जसं इथे गतिज ऊर्जा बघितली, गतिज ऊर्जेचं सूत्र बघितलं. यानंतर बघूया स्थितीज ऊर्जा, त्याला काय म्हटलं जातं पोटेन्शियल एनर्जी. यामध्ये देखील ऍक्टिव्हिटी आहे, हे करून बघायचं आपल्याला. ताणलेल्या धनुष्यातून बाण सोडला. 2 ही उदाहरणं बघायचे. उंचावर ठेवलेले पाणी खाली असलेल्या नळात आपोआप येते. दाबलेली स्प्रिंग सोडली. ओके, तर बघूया या ठिकाणी वरील उदाहरणामध्ये स्थिती दर्शवणारे शब्द कोणते? या क्रियांमध्ये वस्तू गतिमान होण्यासाठी लागणारी ऊर्जा कोठून आली? तर त्याचे देखील उत्तरे बघूया. ताणलेल्या धनुष्यातून बाण सोडला, उंचावर ठेवलेले पाणी खाली असलेल्या नळात आपोआप येते, दाबलेली स्प्रिंग सोडली. ओके, वरील उदाहरणात स्थिती दर्शवणारे शब्द कोणते? या क्रियांमध्ये वस्तू गतिमान होण्यासाठी, ओके थोडा बदल करूया, वस्तू गतिमान होण्यासाठी लागणारी ऊर्जा कोठून आली? उत्तर, वरील उदाहरणांमध्ये स्थिती दर्शवणारे शब्द कोणते? तर पहिला बघा इथे ताणलेले, उंचावर आणि दाबलेले हे शब्द कसे आहेत? तर ते धनुष्य कसा आहे तर तो ताणलेला आहे. पाणी कुठे आहे तर उंचावर आहे. स्प्रिंग कशी आहे तर ती दाबलेली आहे. या क्रियांमध्ये वस्तू गतिमान होण्यासाठी लागणारी ऊर्जा त्यांच्या विशिष्ट स्थितीमुळे, म्हणजे कोणती स्थिती? ताणलेली ही स्थिती आहे. ओके, नंतर उंचावर ठेवलेले पाणी, दाबलेली स्प्रिंग. ओके, त्यामुळे त्यामध्ये ऊर्जा आलेली आहे. जर वस्तू त्या स्थितीत आणल्याच नसत्या तर त्या गतिमान झाल्या असत्या का? तर नाही. धनुष्य ताणला आणि मग त्यामध्ये तो जो सोडला तर धनुष्यबाणातून तो बाण काय होणार? तो पुढे जाणार. त्या स्थितीत आणल्या नसत्या तर उंचावर ठेवलेले पाणी खाली आलेच नसते, कारण की पाणी उंचावरती नसतेच. स्प्रिंग दाबली नसती तर ती दाबल्यानंतर अशी उडणार, तर ती उडणार नाही त्या प्रकारे. ओके, म्हणून जर वस्तू त्या स्थितीत आणल्याच नसत्या तर त्या गतिमान झाल्या असत्या का? जर त्या वस्तू त्या स्थितीत आणल्याच नसत्या तर त्या गतिमान झाल्या नसत्या. म्हणून या ठिकाणी आपण एक अजून व्याख्या तयार करणार. जशी गतिज ऊर्जेची व्याख्या बघितली तशीच पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात. ओके, तर या ठिकाणी बघा काही ठिकाणी आता इथे काही म्हणजे इथे देखील एक ऍक्टिव्हिटी टाईपच उदाहरणं घेतलेले, ती देखील त्यांचे देखील आपण उत्तर बघूया. एक खडू जमिनीपासून 5 सेंटीमीटर उंचीपर्यंत धरा व सोडून द्या. आता सरळ उभे राहून तो खडू सोडून द्या. दोन्ही वेळच्या निरीक्षणामध्ये कोणता फरक दिसतो व का? तर त्यांचे देखील उत्तरे बघूया. खडू जमिनीवर विशिष्ट वेगाने खाली येईल. 5 सेंटीमीटर आपण घेतला तर, ठेवला तर, 5 सेंटीमीटर उंचीवरून सोडला तर, आणि त्यानंतर आता सरळ उभे राहून, म्हणजे उंची कशी होणार ती जास्त होणार, उभे राहून तो खडू सोडून द्या. आता या ठिकाणी खडू कृती 1 पेक्षा जास्त वेगाने खाली येईल आणि दोन्ही वेळच्या निरीक्षणामध्ये कोणता फरक दिसतो व का? दुसऱ्या कृतीत खडूमध्ये पहिल्या कृतीपेक्षा जास्त स्थितीज ऊर्जा असेल, त्यामुळे दुसऱ्या कृतीत खडूला जास्त गतिज ऊर्जा प्राप्त होईल व तो तुलनेने जास्त वेगाने खाली येईल. जसे आपण गतिज ऊर्जेचे समीकरण बघितलं, ओके, म्हणजेच केई बरोबर गतिज ऊर्जा केई बरोबर 1/2 mv चा वर्ग. त्याचप्रमाणे आपण स्थितीज ऊर्जेचं देखील समीकरण बघणार आहोत. तर या ठिकाणी m एवढ्या वस्तुमानाची वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h एवढ्या उंचीवर नेण्यासाठी, म्हणजे हा पृथ्वीचा पृष्ठभाग जर आपण इथे विचार केला, m या वस्तुमानाची वस्तू
या ठिकाणी आपण ती वस्तू जर ठेवली, त्याचं वस्तुमान m आहे आणि उंची किती, तर h आहे. नेण्यासाठी आपल्याला किती बल लागतं, तर m गुणिले g, म्हणजे त्या वस्तूचे वस्तुमान गुणिले गुरुत्व त्वरण. mg एवढ्या बलाचा वापर गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने करावा लागतो. ओके, आणि आपल्याला वर जावं लागतं. ती वस्तू आपल्याला या h एवढ्या उंचीवरती ठेवायची आहे. म्हणजे गुरुत्वीय बल कसं असतं, तर ते खालच्या दिशेने असते, पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. गुरुत्वीय बलाच्या दिशेने आपण इथे काम करत आहोत, विरुद्ध दिशेने करावा लागतो, गुरुत्वीय बलाच्या विरुद्ध दिशेने करावा लागतो. यावेळी घडून आलेले कार्य पुढील प्रमाणे काढता येतं. मग कार्य म्हणजे काय, पुन्हा नेहमीचं सूत्र, बल गुणिले विस्थापन. बल किती लावलं आपण, mg एवढं बल लावलं. विस्थापन किती घडून आणलं, तर h एवढं, म्हणजेच w बरोबर mgh. विस्थापनामुळे वस्तूत सामावलेली स्थितीज ऊर्जा म्हणजेच p पोटेन्शियल एनर्जी बरोबर mgh. विस्थापनामुळे mgh एवढी स्थितीज ऊर्जा वस्तूत सामावली आहे. आता यानंतर एक उदाहरण बघूया. 10 मीटर उंच इमारतीवरील टाकीत 500 किलोग्रॅम वस्तुमाना एवढे पाणी साठवलेले असल्यास पाण्यामध्ये साठवली गेलेली स्थितीज ऊर्जा काढा. तर त्या उंच टाकीमध्ये ओके, या ठिकाणी पाणी साठवलेलं असणार आहे आणि उंची किती, तर ती 10 मीटर आहे. पाण्याचं वस्तुमान किती, 500 किलोग्रॅम. म्हणजेच त्या ठिकाणी असणारी स्थितीज ऊर्जा E बरोबर किती असणार आहे, mgh. आता या ठिकाणी h बरोबर 10 मीटर, m बरोबर 500 किलोग्रॅम, g बरोबर 9.8 मीटर प्रति सेकंदचा वर्ग. म्हणून या ठिकाणी P बरोबर mgh. आता इथे साधा गुणाकार आहे. या 10 ने 9.8 ला गुणणार, म्हणजेच किती आले, 98. 98 गुणिले या ठिकाणी 500 आले. ओके, 98 गुणिले 5 करणार. ओके, किती आले, तर ते 490 आणि वरती हे 2 शून्य घेणार, म्हणजेच 49,000 जूल एवढं काय आलं त्या ठिकाणी, तर ती स्थितीज ऊर्जा आली. ओके, आता यानंतर पुढे देखील एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. अजय व अतुलला टेबलावर ठेवलेल्या m वस्तुमानाच्या चेंडूची स्थितीज ऊर्जा काढायला सांगितले. त्यांची उत्तरे काय येतील. ओके, आता या ठिकाणी अतुल सापेक्ष त्याची उंची या चेंडूची किती, तर ती h2 आहे आणि या ठिकाणी चेंडूचं वस्तुमान आपण m घेतलेलं आहे. म्हणून अतुलची असणारी तिथली स्थितीज ऊर्जा किती असणार आहे, m नंतर g आणि ते किती h2. आणि अजयच्या बाबतीत त्याची उंची किती असणार आहे, h1 असणार आहे. मग त्यावेळेस असणारी स्थितीज ऊर्जा किती, तर m g आणि ते h1. परंतु h1 ची किंमत ही कशी आहे, h2 पेक्षाही जास्त आहे. म्हणजे अजय सापेक्ष स्थितीज ऊर्जा या ठिकाणी कशी असणार आहे, तर ती अतुलपेक्षा जास्त असणार आहे. स्थितीज ऊर्जा ही सापेक्ष असते. अजय सापेक्ष चेंडूची उंची व अतुल सापेक्ष चेंडूची उंची वेगवेगळी आहे. म्हणून अजय व अतुल सापेक्ष चेंडूची स्थितीज ऊर्जा वेगवेगळी येईल. ओके, यानंतर बघूया ऊर्जा रूपांतरण, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. ऊर्जेचे विविध प्रकार कोणते आहेत, खालील प्रक्रियांमध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा प्रयोगात आलेली आहे. तर या ठिकाणी बघूया ऊर्जेचे विविध प्रकार कोणते आणि त्याने काही दिलेत प्रयोगामध्ये, प्रयोगातील ऊर्जा कोणत्या प्रकारची आहे. पहिला काय, तर 1 ताणलेला रबराचा तुकडा, 2 वेगाने जाणारी मोटार, 3 वाफेमुळे वाजणारी कुकरची शेगडी, 4 दिवाळीत वाजणारे फटाके, 5 विजेवर चालणारा पंखा, 6 चुंबक वापरून कचऱ्यातील लोखंड बाहेर काढणे, 7 जोराने आवाज झाल्यास खिडक्यांची तावदाने फुटणे. तर बघूया याची उत्तर. तर ऊर्जेचे विविध प्रकार बघूया. पहिलं ए,
यांत्रिक ऊर्जा, त्यामध्ये गतिज ऊर्जा व स्थितिज ऊर्जा. बी विद्युत ऊर्जा. सी उष्णता ऊर्जा. डी प्रकाश ऊर्जा. नंतर मग ई रासायनिक ऊर्जा. एफ ध्वनी ऊर्जा. ओके. तर यानंतर पुढे कोणत्या प्रकारची ऊर्जा पुढील प्रयोगात आहे ते बघूया. ताणलेल्या रबराचा तुकडा, वेगाने जाणारी मोटार, वाफेमुळे वाजणारी कुकरची शिट्टी, दिवाळीत वाजणारे फटाके, विजेवर चालणारा पंखा, चुंबक वापरून कचऱ्यातील लोखंड बाहेर काढणे, जोराने आवाज झाल्यास खिडक्यांचे तावदाने फुटणे. ओके. तर पहिल्याच्यात ताणलेल्या रबराचा तुकडा स्थितिज ऊर्जा, वेगाने जाणारी मोटार गतिज ऊर्जा, वाफेमुळे वाजणारी कुकरची शिट्टी उष्णता ऊर्जा, दिवाळीत वाजणारे फटाके रासायनिक ऊर्जा व उष्णता ऊर्जा, विजेवर चालणारा पंखा विद्युत ऊर्जा, चुंबक वापरून कचऱ्यातील लोखंड बाहेर काढणे चुंबकीय ऊर्जा, जोराने आवाज झाल्यास खिडक्यांची तावदाने फुटणे ध्वनी ऊर्जा. ओके. या ठिकाणी आपण विविध प्रकारच्या प्रयोगात असणारी ती ऊर्जा बघितली. यानंतर बघा, ऊर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. उदाहरणार्थ, दिवाळीतील फटाके उडवल्यावर त्यातील रासायनिक ऊर्जा कशा कशात रूपांतर होतं? आवाज येत असतो म्हणजे ध्वनी, प्रकाश पण मिळतो आपल्याला, आणि त्याचबरोबर उष्णता या ऊर्जांमध्ये रूपांतरित होते. तर या ठिकाणी बघा, यांत्रिक ऊर्जा, विद्युत ऊर्जा, उष्णता ऊर्जा, प्रकाश ऊर्जा, रासायनिक ऊर्जा, ध्वनी ऊर्जा यांचं एकमेकांमध्ये रूपांतर इथे फ्लो चार्ट दाखवलेला आहे, आकृती दाखवली, ते तुम्ही बघू शकताय. तर यानंतर बघूया ऊर्जा अक्षयतेचा नियम. त्यालाच काय म्हटलं जातं? लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हा देखील परीक्षेला विचारला जातो. ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही. तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. तथापि विश्वातील एकूण ऊर्जा ही सदैव अक्षय राहते, स्थिर राहते. ओके. आता या ठिकाणी देखील एक प्रयोग त्याने घेतलेला आहे, ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे. दोरा व नट बोल्ट घेऊन समान उंचीचे दोन दोलक तयार करा. या ठिकाणी बघा, इथे हा दोरा आणि त्याला नट बांधलेला आहे समान उंचीचे. एक दोरा आधारखाला क्षितिज समांतर बांधून घ्या. इथे हा दोरा आधारखाला क्षितिज समांतर, दोन्ही बाजूला दोन भिंती असतील तर त्याला हा दोरा बांधा, या बाजूच्या भिंतीला आणि या बाजूच्या भिंतीला. तयार केलेले दोन्ही दोलक या क्षितिज समांतर दोऱ्यास असे बांधा की जे पुरेसे आंदोलित झाल्यावरती, म्हणजेच त्यांना जर आपण बल लावलं, ओके, तर त्यांचे ते काय होणार, तिथे आंदोलन म्हणजे होईल, पुढे मागे येत राहतील. ओके, दोलकाप्रमाणे, आणि ते एकमेकांवरती आदळणार नाहीत. दोन्ही दोलकांची उंची समान ठेवा. आता एका दोलकास दोलने द्या, म्हणजे या दोलकास दोलने द्या व थोडा वेळ निरीक्षण करा काय घडते ते पहा. वरील कृतीचे निरीक्षण केल्यानंतर असे दिसून येईल की जेव्हा या पहिल्या नटाचे दोलनं थांबतील आणि त्यावेळेस दुसऱ्या नटाचे दोलनं काय होतील, तर ते सुरुवात होईल. ओके. वरील कृतीचे निरीक्षण केल्यानंतर असे दिसून येईल की पहिल्या दोलकाची दोलन गती कमी होत जाते. त्याच वेळी स्थिर असलेला दोलक हळूहळू गतिमान होतो. म्हणजेच एका दोलकाची ऊर्जा दुसऱ्या दोलकास प्राप्त होते. ओके. तर यानंतर बघणार आहोत मुक्त पतन. ओके. एखादी वस्तू उंचीवर नेऊन सोडल्यास त्या वस्तूवर असलेल्या गुरुत्वाकर्षण बलामुळे ती वस्तू पृथ्वीकडे खेचली जाते. ओके. तर या ठिकाणी आपण एखादी वस्तू ठेवली, उंचावर ठेवली, तर ती गुरुत्वाकर्षण बलामुळे खाली खेचली जाते. उंचावर सोडलेली वस्तू फक्त गुरुत्वाकर्षण बलाने खाली येण्याच्या क्रियेस त्याला काय म्हणतात, तर ते मुक्त पतन असे म्हणतात. एम वस्तुमानाचा पदार्थ गुरुत्वाकर्षण बलामुळे h एवढ्या उंचीवरून खाली येत असताना त्याची वेगवेगळ्या उंचीवरील गतिज व स्थितिज ऊर्जा बघूया. ओके. तर h एवढ्या उंचीवरती m वस्तुमान असणारी ही इथे वस्तू आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे समजा A हा बिंदू जमिनीपासून किती अंतरावर,
उंचीवरती आहे तर एच उंचीवर आहे. एम वस्तुमान असलेली वस्तू ए बिंदूपासून बी बिंदूपर्यंत आली असता ती एक्स एवढे अंतर जाते. ए पासून बी पर्यंत इथे एक्स एवढं अंतर आले आणि जेव्हा ती बी पर्यंत येणार तेव्हा त्याचं जमिनीपासूनच उंची किती असेल तर ही टोटल किती तर एच आहे. वरून किती आली तर एक्स आली. म्हणून जमिनीपासून ते उंची किती असेल त्याची एच वजा एक्स. ओके. तर वस्तू ए या बिंदूपाशी स्थिर असताना तिचा प्रारंभिक वेग, आता तिन्ही बिंदूपाशी असणाऱ्या आपण इथे त्याची ऊर्जा काढूया. तर ए बिंदू, बी बिंदू आणि सी बिंदू. वस्तू ए या बिंदूपाशी स्थिर असताना तिचा आरंभिक वेग u बरोबर 0 म्हणजे इनिशियल वेलोसिटी, सुरुवातीचा वेग. आता या ठिकाणी केई बरोबर कायनेटिक एनर्जी, गतिज ऊर्जा बरोबर 1/2 वस्तुमान गुणिले वेगाचा वर्ग. हे झालं सूत्र. मग 1/2 m गुणिले u चा वर्ग. परंतु आरंभिक वेग प्रारंभिक किती आहे तर तो 0 आहे म्हणून केई बरोबर 0. परंतु त्याची स्थितीज ऊर्जा या ठिकाणी किती येणार तर बल गुणिले विस्थापन. बल किती तर mg आणि विस्थापन म्हणजे उंची या ठिकाणी किती आहे तर ती h आहे. म्हणून या ठिकाणी असणारी स्थितीज ऊर्जा mgh. म्हणून केई अधिक पी म्हणजेच काय तर एकूण ऊर्जा. केई किती तर 0 पी mgh म्हणून टोटल एनर्जी किती आली या ठिकाणी mgh. आता यानंतर तीच वस्तू कुठे येणार तर ती बी या ठिकाणी येणार. मग पुन्हा बी या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी असणारी स्थितीज ऊर्जा आणि गतिज ऊर्जा बघूया. वस्तू बी या बिंदूपाशी असताना म्हणजेच वस्तू एक्स अंतर पार करून बी पाशी येते तेव्हा तिचा वेग किती असणार व्ही असणार आहे. व्ही सफिक्स बी म्हटलं जाते त्याच्या बी बिंदूपाशी असणारा वेग. जर सी बिंदूपाशी आली तर त्याचा वेग किती व्ही सफिक्स सी या प्रकारे. या ठिकाणी पुन्हा यू बरोबर किती तर तो 0. एस बरोबर एक्स किती अंतर कापलं त्याने एस बरोबर एक्स हे अंतर कापलं. ए ची किंमत जी घेणार गुरुत्वीय त्वरण. पुन्हा न्यूटनचं गतिविषयक समीकरण व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as म्हणून व्ही किती आहे तिथे व्ही सफिक्स बी आहे. यू ची किंमत 0 ए ची किंमत जी म्हणून व्ही सफिक्स बी चा वर्ग बरोबर 2gx म्हणून केई बरोबर 1/2 m व्ही सफिक्स बी चा वर्ग 1/2 m गुणिले कंसात 2gx आणि म्हणून या ठिकाणी 2 काय होणार तर ते कट होणार. ओके कट झाले म्हणजे केई किती आला तर तो mgx. बी या ठिकाणी वस्तूची जमिनीपासूनची उंची किती तर ती h वजा x आहे. बी ठिकाणी आल्यानंतर जमिनीपासूनची उंची मग त्या ठिकाणी असणारी स्थितीज ऊर्जा किती तर बल गुणिले त्याची उंची. उंची किती h वजा x. या mg ने h ला गुणलं mgh, mg ने x ला गुणलं वजा mgx. आता हा झाला p आणि हा झाला k. या दोघांची बेरीज केली तर mgx आणि mgx हे दोन्ही काय होतील कट होतील. तर आपल्याला किती मिळेल mgh आणि म्हणून त्या ठिकाणी असणारी एकूण ऊर्जा पुन्हा या किती येणार तर ती mgh. पहिल्या स्थितीमध्ये म्हणजेच काय ए या स्थितीमध्ये किती आली होती तर ती mgh. आता यानंतर आपण तीच वस्तू कुठे येणार तर त्या सी या बिंदू जवळ येणार. मग या ठिकाणी h ची किंमत किती होणार तर ती 0 होणार. जेव्हा ती जमिनीवर येणार तेव्हा तिचा वेग हा सगळ्यात जास्त असणार आहे. वस्तू सी या बिंदूपाशी असताना म्हणजेच जमिनीवर पोहोचल्यावर तिचा वेग व्ही सफिक्स सी होतो. या ठिकाणी यू बरोबर 0 एस बरोबर एच एवढं अंतर तिने ते कापलेलं असणार आहे. ओके ए बरोबर जी म्हणून पुन्हा व्ही वर्ग बरोबर यू वर्ग अधिक 2as. यू ची किंमत 0 सी या ठिकाणी आल्यानंतर तिचा वेग व्ही सफिक्स सी चा वर्ग बरोबर 0 अधिक ए ची किंमत जी घेणार गुरुत्वीय त्वरण एस ची किंमत एच घेणार म्हणून त्या ठिकाणी असणारं केई कायनेटिक एनर्जी गतिज ऊर्जा बरोबर गतिज ऊर्जेचं समीकरण 1/2 वस्तुमान गुणिले वेगाचा वर्ग. त्या ठिकाणी असणारा वेग व्ही सी असणार आहे व्ही सफिक्स सी 1/2 किती आहे तर तो 2gh. ओके म्हणून या ठिकाणी आपण लिहूया 2gh. हे 2 या ठिकाणी कट होणार म्हणजे किती मिळेल आपल्याला mgh. म्हणून केई किती आला तर तो mgh. त्या ठिकाणी असणारी स्थितीज ऊर्जा किती p बरोबर mgh परंतु h ची किंमत किती तर 0 म्हणून p किती आला तर 0 म्हणून एकूण ऊर्जा टोटल एनर्जी केई अधिक p परंतु p किती आहे तर तो 0 आहे
आणि केई किती आला तर mgh, म्हणून टीई बरोबर mgh3. आणि म्हणून या तीनही समीकरणांवरनं 1, 2 आणि 3 बिंदू ए बी सी पाशी असणारी एकूण ऊर्जा कशी आहे तर ती स्थिर आहे. ओके, या प्रकारे आपण ते इथे सिद्ध केलेले. ए एफ बी सी पाशी ऊर्जा कशी आहे तर ती स्थिर आहे. म्हणजेच कोणती वस्तू उंचीवर असताना तिच्यात स्थितीज ऊर्जा असते, वस्तू खाली पडत असताना तिच्यातील स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतीज ऊर्जात होत जाते. जमिनीवर पडत असताना स्थिती सी पूर्ण स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतीज ऊर्जेत होतं. या ठिकाणी आपण पाहिलं की सी या ठिकाणी फक्त त्याला गतीज ऊर्जा होती, ए या ठिकाणी स्थितीज ऊर्जा होती आणि बी या ठिकाणी दोन्ही प्रकारच्या ऊर्जा होत्या आणि तिन्ही ठिकाणी एकूण ऊर्जा ही स्थिर होती. ओके, सी जमिनीवर पडत असताना पूर्ण स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतीज ऊर्जेत होते, परंतु कोणत्याही परिस्थितीत एकूण ऊर्जा ही उंचावरील स्थितीज ऊर्जा इतकीच असते. मग उंचावरती किती ऊर्जा होती तर mgh, या ठिकाणी देखील mgh आणि सी ठिकाणी देखील किती होती तर ती mgh. म्हणून टी बरोबर पी अधिक के, जसे बिंदू ए जवळ टी बरोबर mgh अधिक 0 म्हणजे mgh. बी या ठिकाणी टी बरोबर mgx अधिक mg कंसात h वजा x सोडवलं तर mgh आणि सी या बिंदूजवळ टी, म्हणजेच या ठिकाणी स्थितीज ऊर्जा 0 झाली आणि गतीज ऊर्जा mgh आली. ओके, प्रत्येक सर्व ठिकाणी कशी तर ती स्थिर आहे. जसं आपण सुरुवातीला बघितलं कार्य, नंतर ऊर्जा बघितली, आता काय बघणार आहोत तर ती शक्ती. यामध्ये देखील काही ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याचा विचार करणार आहोत. तुम्ही ज्या गतीने एखादा जिना चढून जाऊ शकाल तेवढ्या गतीने तुमचे वडील जिना चढतील का? गच्चीवरील पाण्याची टाकी भरण्यासाठी तुम्ही बादलीने भराल की मोटारीच्या साहाय्याने? समजा राजश्री, यश व रणजित यांना एका छोट्याशा टेकडीवर जायचे आहे. राजश्री मोटारीने, यश सायकलने व रणजित पायी गेले. जाण्यासाठी सगळ्यांनी एकच मार्ग निवडल्यास कोण अगोदर पोहोचेल व कोण शेवटी पोहोचेल? ओके, तर बघूया ही वरची उदाहरणं. तर पहिल्याचं उत्तर, तुम्ही तेवढाच वेगाने जाऊ शकाल का तर ते नाही. तुम्ही ज्या गतीने एखादा जिना चढून जाऊ शकाल तेवढ्या गतीने तुमचे वडील जिना चढतील का तर ते नाही. ओके, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बघूया. गच्चीवरील पाण्याची टाकी. ओके, तर या ठिकाणी थोडासा बदल करूया. पाण्याची टाकी भरण्यासाठी, ओके, पाण्याची टाकी भरण्यासाठी तुम्ही बादलीने भराल की मोटारीच्या साहाय्याने? ती मोटारीच्या साहाय्याने. त्यानंतर त्या राजश्री, यश, रणजित यांचं उदाहरण घेतलेलं आहे. तर राजश्री सर्वात लवकर पोहोचेल कारण की ती मोटारीने जाते. रणजित सर्वात शेवटी पोहोचेल कारण की तो पायी चाललाय. ओके, वरील उदाहरणांचा विचार केल्यास प्रत्येक उदाहरणामध्ये घडून येणारे कार्य सारखेच आहे. वडील देखील जिना चढतायत, तुम्ही देखील चढतायत. ओके, यानंतर तिसऱ्या उदाहरणात देखील कार्य कसं आहे तर ते सारखंच आहे, परंतु ते कार्य करण्यासाठी प्रत्येकाला अथवा प्रत्येक पद्धतीला लागणारा वेळ हा वेगवेगळा आहे. जर पाण्याची टाकी बादलीने भरायचा प्रयत्न केला तर त्याला वेळ जास्त लागेल. कार्य जलद किंवा मंद होण्याचे प्रमाण शक्तीत व्यक्त केले जाते. म्हणून शक्तीची व्याख्या काय? कार्य करण्याच्या दरास काय म्हणतात तर ते शक्ती असे म्हटलं जातं. ओके, समजा W हे कार्य T या वेळेत होत असेल तर शक्ती बरोबर कार्य छेद का, म्हणजेच P बरोबर W छेद T. कार्याचे SI एकक जूल आहे, म्हणून शक्तीचे एकक म्हणजे काय येणार जूल प्रति सेकंद. या ठिकाणी
जूल प्रति सेकंद असे आहे। यालाच वॅट असे म्हणतात। 1 वॅट म्हणजे काय? 1 जूल प्रति सेकंद। औद्योगिक क्षेत्रामध्ये शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती हॉर्स पॉवर या एककाचा वापर प्रचलित आहे। तुमच्या शेतामध्ये असणारी इलेक्ट्रिक मोटर त्याला काय म्हणतात? तर 2 हॉर्स पॉवर 3 हॉर्स पॉवर या प्रकारे त्या मोटरीला म्हटलं जातं, त्याची पॉवर। ओके, 1 अश्वशक्ती म्हणजे काय? तर 746 वॅट। व्यावहारिक उपयोगासाठी ऊर्जेचे एकक किलोवॅट तास हे आहे। 1 किलोवॅट ही शक्ती म्हणजे 1000 वॅट प्रति सेकंद याप्रमाणे केलेले कार्य। म्हणून 1 किलोवॅट आवर बरोबर 1 किलोवॅट गुणिले 1 आवर। 1 किलोवॅट म्हणजे काय? तर 1000 वॅट। 1 आवर म्हणजे काय? 3600 सेकंद। आणि या सगळ्यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला किती मिळेल? तर 36 लाख जूल मिळेल। ओके, म्हणजेच 1 किलोवॅट आवर याचं रूपांतर असं लिहिलं जात नाही, तर भौतिक शास्त्रामध्ये प्रत्येकदा ही जी संख्या घेतली जाते 1 पॉइंट आणि त्याच्यानंतरचं जे काही असतील ते 10च्या घातात लिहिले जाते। आता इथे बघूया 1 2 3 4 5 6 म्हणून 3.6 इथे काय ना 3.6 किती घर गेलो आपण इथे 3 या पॉइंट नंतर 1 2 3 4 5 आणि 6 3.6 गुणिले इथे किती होणार? तर 10चा 6वा घात जूल। 1 किलोवॅट आवर मीन्स व्हॉट? 3.6 गुणिले 10चा 6वा घात जूल। घरगुती उपयोगासाठी वापरली जाणारी वीज ही किलोवॅट आवर या एककातच मोजली जाते। 1 किलोवॅट आवर म्हणजे काय? तर 1 युनिट। जेव्हा आपल्या घराचं बिल किती? तर 100 युनिट आलं। ओके, किती आलं? 100 युनिट आलं, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं? 1000 किलोवॅट आपण एवढी वीज वापरली असा त्याचा अर्थ होतो। ओके, आता यानंतर बघूया सोडवलेली उदाहरणे। उदाहरण बघा इथे, स्वरालीस 20 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यास 40 सेकंद लागतात, तर तिची शक्ती किती? मग या ठिकाणी एम बरोबर 20 किलोग्रॅम, एच बरोबर 5 मीटर आणि किती वेळ लागला? तर ते टी बरोबर 40 सेकंद। स्वरालीस लावावे लागलेले बल एफ बरोबर एम गुणिले जी। एमचं किंमत इथे 20 आहे, जी ची किंमत 9.8, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण, त्या दोघांचा गुणाकार किती आला? तर तो 196 न्यूटन। म्हणजेच काय? 2 गुणिले 98 त्यांचा गुणाकार 196 न्यूटन। स्वरालीने 5 मीटर उंचीवर बॅग उचलताना झालेले कार्य म्हणजे डब्ल्यू बरोबर एफ गुणिले एस। ओके, बल लावलं, बलाने केलेले विस्थापन किती? तर ते 5 मीटर। 196 गुणिले 5 गुणाकार किती आला? 980 जूल। हे झालं कार्याचे एकक। आता शक्ती शोधणार। मग शक्ती म्हणजे काय? कार्य करण्याच्या दरास W/T 980/40 या ठिकाणी काय? तर इथे सर्वप्रथम आपण 0 कट करणार आणि 98 ला 4 ने भाग देणार, किती आले? 24.5 वॅट एवढी आली, तर ती शक्ती आली। यानंतरचं दुसरं उदाहरण बघा। 25 वॅटचा एक दिवा दररोज 10 तास वापरला जातो, तर एका दिवसासाठी किती वीज वापरली जाते? P बरोबर 25, W बरोबर 0.025 किलोवॅट, ऊर्जा बरोबर शक्ती गुणिले का? मग या ठिकाणी शक्ती किती आहे? तर ती 0.025। ओके, आणि किती वेळ वापरला जातो? रोज 10 तास गुणिले 10 केलं। आता 0.025 गुणिले 10 1.0 आपण पुन्हा उजवीकडे येणार, म्हणजेच ऊर्जा बरोबर 0.25 किलोवॅट आवर या प्रकारे। आता यानंतरचा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय बघणार आहोत, त्यामुळे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्ते।